नमस्कार मित्रांनो, आपले पुन्हा स्वागत आहे एका नवीन व्लॉगमध्ये. या व्लॉगमध्ये ना आमच्या घरचे कांदे काढायचं काम चालू आहे. तर त्याचाच हा पूर्ण व्लॉग असणार आहे. तर झालं असं की आमच्या इथंही दुर्गादास आणि ते आहे. माझं अजून एक चुलता आहे. त्यांच्या इथंही एम-पीचं भरपूर लेबर आहे आणि अजून एक सर्वात छोटे चुलता आहे. त्यांच्याकडं पण भरपूर लेबर आहे. तर हे काय करताना म्हणजे कलेक्टिव्हली सगळ्यांचे एक-एक करून कांदे काढता. तर माझ्या चुलत्यांचे सर्वात लहान्या चुलत्यांचे कांदे काढून झाले होते आणि आज साधारणतः 11 वाजता ते आमच्या शेताकडे आलेले, आमच्या वावरात आलेले कांदे काढायला सर्वजण. जेवण वगैरे केलं त्यांनी आणि लागले होते कांदे काढायला. काही-काही मागेही राहत होते आणि हे घरीच काढता बरं का. म्हणजे यांचा अ, सावड आहे. सावड म्हणता या शब्दाला ॲक्चुअली. आवड-सावड म्हणता. म्हणजे कलेक्टिव्हली काम करायचं, एका-एकाचं फिनिश करायचं आणि मग दुसरीकडे जायचं. अ, तर तसं चालू आहे यांचं सध्या. तर माझ्या लहान्या चुलत्याचे काढून झाले. आता आमची इथं काढायचे. आमचे झाल्यानंतर अजून एक चुलते आहे, त्यांची तर ज्वारी सोंगायचं काम आहे त्यांचं. तर ह्या प्रकारे यांचं नियोजन असतं आणि विशेष म्हणजे पाऊस पण सध्या नाही आहे, अवकाळी पाऊस. त्याच्यामुळे हे लवकर काढून घ्यायचे कांदे. जसं मी तुम्हाला सांगितलं होतं, आमच्याकडे मागे अवकाळी पाऊस झाला होता आणि काय झालं ना, त्या पावसामध्ये गाराही पडत होत्या, पण थोड्याच पडल्या आणि नशिबाने आमचे हे कांदे वाचले. नाहीतर हे कांदे पूर्ण गेले असते, पूर्ण सडून गेले असते. कारण गारा इतक्या जोरात पडताना की खाली येऊन कांदा फुटतो आणि कांद्याच्या गाभ्यामध्ये जरी पाणी गेलं ना, तर कांदा सडून जातो. तर त्याच्यामुळे हे लवकर काढून घ्यायचे आहे आणि त्या हिशोबानेच भरपूर फास्ट काम करतायत दुर्गादास आणि ते. चालू आहे आता मग आज लागले काढायला. दुपार झालेली आहे आणि भरपूर उन्हाचं काम करतं बरं का. ऊन पण भरपूर पडलेलं आहे. मी तुम्हाला दाखवलं होतं व्हिडिओमध्ये. ऊन पण भरपूर आहे आणि सर्व लहान वगैरे सर्व मुलं काम करू लागतात. कारण घरचंच काम आहे त्यांचं. मी थोडा वेळ काढू लागलो त्यांना कांदे आणि कांदे तुम्ही जमिनीतून काढल्यानंतर पण ठेवायची एक पद्धत असती. म्हणजे तुम्हाला अशा प्रकारे कांदे ठेवावे लागतात, की ज्याच्यावर ऊन पडणार नाही. कांद्यावर ऊन पडणार नाही. आता मी तुम्हाला दाखवतो कसे कांदे ठेवता साधारणतः. तर जे कांदे जे आहे ना, जमिनीवर खालच्या साईडला पाहिजे आणि पात जी आहे त्याच्यावरच सावली म्हणून पडली पाहिजे. सो आता मी तुम्हाला दाखवतो, की कशाप्रकारे ठेवता ते कांदे. आता हे बघा, असे आडवे ठेवता म्हणजे की समोरच्या कांद्यावर मागच्या कांद्याची पात पडते, जेणेकरून की डायरेक्ट ऊन लागणार नाही आणि सनबर्न होणार नाही कांदा. सडू शकतो सनबर्न झाल्यानंतर किंवा खराब दिसतो. व्यापाऱ्यांना तर लगेच खराब दिसतो. तर मी थोडे कांदे वगैरे काढले आणि आता निघालो. अ, निघता-निघता एक लांबकुळा कांदा दिसला, म्हणजे थोडा लांब आहे, गोल नाही झालेला आहे. तर हा असा कांदा का होतो माहिती आहे का? जेव्हा तुम्ही कांदे लावता, जर ते रोप जर जास्त खोलवर लागलं जमिनीमध्ये, तर त्यावेळेस हे कांदे असे लांब होतात. तर आता हे चालू आहे साधारणतः 30-30, 40-40 फूट यांच्या सऱ्या लांब गेलेल्या आहे आणि आता मी जातो घरी. घरी जाऊन थोडं काम वगैरे करतो. मी सहज चक्कर मारायला आलो होतो. माझं पूर्ण काम झालेलं होतं दुपारपर्यंत. म्हणजे दुपारपर्यंतचं काम झालं होतं म्हणून चक्कर मारायला आलो होतो आणि थोड्या वेळानंतर मी जर घरून जर काम करत असेल ना, थोड्या वेळानंतर ब्रेक घेतच असतो. मी ऑफिसमध्ये असू द्या किंवा घरी असू द्या, मी ब्रेक घेतो. सो अर्ध साईड यांची उपटून झालेली कांदे आता यांनी अर्ध्या साऱ्या धरलेल्या आहे परत. रुची शाळेतून आली होती आणि 4-5 वाजून गेलेले होते तेव्हा. आता हा जो सीन आहे हा दुसऱ्या दिवशीचा आहे. ते जे कांदे आता ते कापून घेत आहे पहिले. थोडं कांदे उपटायचे बाकी आहे अजून, पण त्याच्या आधी काढून घेत आहे. तीर्थही आलेला आहे. तीर्थचे पण शाळेची तयारी झालेली आहे, रुचीची पण झालेली आहे आणि जे ट्रॅक्टरमधून कांदे जे येतात ते घरी अशा प्रकारे टाकले जातात. आता कांदे टाकायची पण एक पद्धत असते, अशी लांब पोळ घालता आणि पोळ शक्यतो छोटी असते. जर जाड झाली तर आतमधले म्हणजे गाभ्यातले कांदे सडायचे चान्सेस असतात आणि जी कांद्याची पोळ घालताना ती उंचीवर असते थोडीशी. म्हणजे जर कदाचित पाऊस जर आला तर त्या पावसाचं पाणी कांद्याखाली न जाता ते साईडनीच निघून गेलं पाहिजे. ह्या पद्धतीने कांद्याची पोळ घातल्या जाते. आम्ही आमच्या घराजवळ रस्ता आहे त्याच्यावरच टाकले होते डायरेक्ट आणि शेडजवळ टाकले नव्हते विशेष म्हणजे. कारण शेडचं पाणी येतं तर ते पाणी त्या कांद्याखाली जाऊ शकतं. त्याच्यामुळं शेडजवळ टाकले नव्हते.
तर असे होते साधारणतः आणि गाईच्या कोठ्याजवळ टाकले होते. त्या साईडने थोडी कॅरी बॅग लावली होती कारण कांदे गाया खाऊ नये म्हणून किंवा गायांनी जाळी हलवू नये म्हणून. मी आलो परत शेतामध्ये आता दुसऱ्या दिवशी. इथं कांदे कापायचं काम चालू आहे लेबरचं. पूर्ण घरचंच लेबर आहे आमचं ॲक्च्युली म्हणजे माझ्या चुलत्याच्या आणि त्यांच्या इथंच असतं. तर तेच लेबर आहे आणि असे फास्ट कांदे कापता. एकदाच हातामध्ये ते 2-3 घेता. हा तरी जो समोर मुलगा दिसतोय तो एक घेतोय. पण भरपूरसे लेबर आहे ना हातामध्ये एका वेळेस 3 ते 4 कांदे घेता आणि डायरेक्ट एका सोबतच कापता. त्यांनी खूप फास्ट होतं. सो हा जो विळा दिसतोय ना थोड्या वेगळ्या पद्धतीचा आहे हा स्पेशली एम-पीमधूनच आणता. हे जे लोकं जेव्हा येत असताना हे एम-पीचे ट्राईब आहे बाय द वे आणि हे जेव्हा येतात महाराष्ट्रामध्ये भरपूर आहे. भरपूर तुम्हाला जिल्ह्यामध्ये भेटून जातील आणि हे यांचे विळे वेगळेच असतात. खूप धार असते यांना. खूप म्हणजे खूप. तर याला ते म्हणतात दराती. तर आपल्या साध्या भाषेत मराठीमध्ये म्हणायचं म्हणजे थोडा लांब दांडा असतो या विळ्याचा आणि खूप धारदार असतो. तर त्यांचं प्रत्येक काम म्हणजे लाकडं ही बऱ्याचशा वेळेस ते यांनीच तोडतात. आता इथं माझ्या भावाचं काम चालू होतं की ट्रॅक्टर भरलं की ते घरी घेऊन जायचं. घरी जाऊन त्याची पोळ घालायची. पोळ घातल्यानंतर परत इथं घेऊन यायचं आणि इथं आल्यानंतर लेबरचं जे कांदे कापायचं काम चालू होतं ते लगेच ट्रॉलीमध्ये जाऊन ते कांदे टाकत होते. तर अशा प्रकारे हे काम चालू होतं आणि जोपर्यंत ट्रॅक्टर घरी गेलेलं असतं ना तोपर्यंत हे यांचे जवळ जे साधन असतं कांदे भरायचे ते भरून ठेवता आणि ते झाल्यानंतर जमिनीवर कांदे टाकता. मग ट्रॅक्टर आलं एकदा की त्या ट्रॅक्टरमध्ये पूर्ण कांदे टाकून द्यायचे. जमिनीवरचे पण भरायचे आणि ते परत ट्रॅक्टरमध्ये टाकायचं. असं चालू असतं यांचं. सारखं हे काम चालूच असतं. कधीच बंद नाही करत हे. आता यांचे साधारणतः आहे ना अर्धे कांदे काढून झालेले आता आणि दुसऱ्या खांडक्यामध्ये लागलेले म्हणजे दुसरं जे कुटण केलेलं असतं त्याच्यामध्ये लागलेले भरपूर वेळ झालेला आहे आणि भरपूर थकलेले पण आहे सर्व लेबर. आता हे बाजूला जी बाजरी आहे त्याच्यावर बघा हा कोळसा नावाचा पक्षी आमच्याकडे याला कोळसा म्हणता. मला एक्झॅक्ट नाव नाही माहीत त्याचं पण आमच्याकडं कोळसा म्हणता. याचं मस्तपैकी बाजरी खायचं काम चालू आहे कणसावर बसून. आणि मी तुम्हाला मागं व्हिडिओमध्ये सांगितलं होतं एका व्लॉगमध्ये सांगितलं होतं की आम्ही बाजरीची राखण करत नाही. तर म्हणून हा मी क्लिप ॲड केली होती. किती मोठा कांदा आहे बघा हा आणि ट्रॅक्टरवरून पडल्यामुळं हा फुटला. कदाचित त्याच्याहून ट्रॅक्टरचं चाक गेलं असेल थोडंफार साईडनी म्हणून या साईडनी गेलेलं दिसतं. तर इथं फुटलेला आहे हा चिरलेला आहे डायरेक्ट. तर आता मी चाललो माझ्या कामाला. तर हा होता आजचा व्लॉग. हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट्स करून नक्की सांगा. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जर तुम्हाला असेच व्हिडिओ बघायचे असतील शेतींचे किंवा गावाकडील तर ह्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.